नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्यासोबत घडलेला एक विचित्र आणि अजूनही न समजलेला अनुभव सांगणार आहे. हा आमच्या प्रवासातील वैयक्तिक अनुभव आहे. नक्की काय होतं ते आजही आम्हाला कळलेलं नाही आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही 6 जण एका गाडीमधून माझ्या मित्राच्या लग्नासाठी श्रीवर्धनच्या ठिकाणी गेलो होतो. लग्नाचा कार्यक्रम खूप छान झाला. गावातला माहोल, ढोल ताशा, जेवण, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आम्ही सगळेच मित्र खूप मजा करत होतो. लग्नाचा कार्यक्रम उशिरापर्यंत चालला. शेवटी सगळं आटोपल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आमचा रस्ता श्रीवर्धन टू मुंबईला जाणारा होता. रात्री साधारण 2:30 वाजता आम्ही मित्राच्या घरातून निघालो. रात्रीचा काळोख खूप जास्तच होता. गावाबाहेर पडल्यावर रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती. आजूबाजूला मोठी झाडं, कधीमधी एखादं घर आणि बाकी पूर्ण शांतता. मला व्हिडिओ काढायचा खूप शौक असल्यामुळे मी मोबाईल काढला आणि प्रवासाचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. रात्रीचा रस्ता, गाडीच्या लाईटमध्ये दिसणारी झाडं आणि आमच्या गाडीतील गप्पा, सगळं मी कॅमेऱ्यामध्ये कैद करत होतो. काही वेळ आम्ही असाच प्रवास करत राहिलो. गाडीत कधी गप्पा चालू होत्या, कधी एखादा जोक होता, तर कधी सगळे शांत बसले होते. काही मित्र माझे भूताच्या गोष्टी सांगून मजाक करत होते. बराच वेळ व्हिडिओ काढला, पण रस्त्यावर काही विशेष दिसत नव्हतं. म्हणून मी थोड्या वेळाने मोबाईल बंद ठेवला आणि व्हिडिओ बंद केला. रस्ता पुढे जात होता आणि आम्ही श्रीवर्धन टू मुंबईच्या दिशेने निघालो होतो. थोड्याच वेळाने अचानक रस्त्यावर खूप कुत्रे दिसायला लागले. सुरुवातीला 1-2 कुत्रे दिसले, पण पुढे जाताना संख्या वाढत गेली. काही कुत्रे आमच्या गाडीच्या मागे धावत होते आणि काही रस्त्याच्या बाजूला उभे राहून भुंकत होते. त्यावेळी वातावरण थोडं विचित्र वाटायला लागलं. आतील गाडीतील सर्वजण 6 जण घाबरले होते. रात्रीचा खूप काळोख, शांत रस्ता आणि अचानक इतके कुत्रे दिसणं, त्यामुळे आमच्या गाडीतले सगळे घाबरले. कोणीतरी म्हणालं, "अरे, इतके कुत्रे एकाच ठिकाणी का आहेत?" पण त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. आमची गाडी पुढे जात राहिली. तेव्हाच आमच्यापैकी एकाने घड्याळाकडे पाहिलं. वेळ साधारण 3:30 सकाळची, पहाटेची झाली होती. रस्ता पुढे थोडा वळणदार होता. गाडी त्या वळणावरून पुढे गेली आणि अचानक आमच्यापैकी 3घांना एकाच वेळी रस्त्याच्या कडेला कोणीतरी दिसलं. रस्त्याच्या बाजूने जसं आम्ही चाललो होतो त्याच दिशेने एक बाई चालत असल्यासारखी दिसली. तिचे केस पूर्ण जटाधारी असल्यासारखे होते. खूप मोठे आणि विस्कटलेले. चेहरा दिसत नव्हता, कारण ती आमच्याच दिशेने पुढे चालत होती. ती शांतपणे रस्त्याच्या कडेला हळूहळू चालत होती आणि आमच्या गाडीच्या दिशेने कधी कधी पाहत असल्यासारखे वाटत होते. आम्ही तिघे एकदम घाबरलो. मी लगेच माझ्या बाजूच्या मित्राला विचारलं, "तुला दिसली का रे ती?" तोही थरथरल्या आवाजात म्हणाला, हो, मला पण दिसली." मागे बसलेल्या आमच्या 3ऱ्या मित्रानेही तेच सांगितलं की त्यालाही ती दिसली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्यासोबत असलेल्या बाकीच्या 3घांना काहीच दिसलं नव्हतं. ते म्हणाले, "अरे, कुठली बाई? तिथे तर कोणीच नव्हतं." आम्ही पुन्हा पुढे चालू लागलो आणि थोड्या वेळाने परत मागे वळून बघतो तर त्या ठिकाणी कोणच दिसत नव्हतं. रस्ता पूर्ण रिकामा होता. त्या क्षणी आमच्या अंगावर अक्षरशः काटा आला.
गाडीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. कोणी काहीही बोलत नव्हतं. आमचा मित्र ज्याची गाडी होती तो थोडा घाबरला होता आणि त्याने गाडीचा वेग वाढवला. आम्ही सगळे मनात विचार करत होतो की आम्हाला नेमकं काय दिसलं. तो खरंच कोणी माणूस होता का कोण बाई होतं का अजून कोण, की फक्त आमचा हा गैरसमज होता. आजही आम्हाला त्या घटनेबद्दल बोलतो तेव्हा अंगावर काटा येतो. त्या रात्री श्रीवर्धन टू मुंबई रस्त्यावर 3:30 वाजता आम्हाला नेमकं काय दिसलं याचं उत्तर अजूनही आम्हाला मिळेना. तुम्हाला काय वाटतं? तो खरोखरच कोणी पुरुष या स्त्री या आणखी कोण होतं का हा फक्त आमचा भास होता? तुमचं मत काय आहे मित्रांनो? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असा अनुभव कधी आला होता का तेही तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.